उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमध्ये जाऊन चाकणच्या रस्त्यांची पाहणी केली। रस्त्यावरील खड्ड्यांवरून झालेल्या टीकेनंतर सामंत चाकणमध्ये दाखल झाले। त्यांनी अधिकाऱ्यांची चर्चा करूनच सूचनाही केलेल्या आहेत। दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी दरबार घेतील। मी सुद्धा प्रत्येक वेळी येईन किंवा बैठक घेईन असं उदय सामंतांनी यावेळी सांगितले। तर वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं देखील उदय सामंत म्हणालेले आहे। अनेक रस्ते हे मंजूर झालेले आहेत। त्याच्यामध्ये PMRDचे रस्ते मंजूर झालेत, PMRDचे मंजूर झालेत, परंतु जानेवारीमध्ये टेंडर झालं आहे, आतापर्यंत वर्क ऑर्डर होऊन देखील रस्ते सुरू झालेले नाहीत। तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टची देखील कारवाई करावी अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला। अनेक रस्ते नव्यानं करण्याच्या संदर्भातले प्रस्ताव होते, ते नव्यानं करण्याचे MMRDAचे प्रस्ताव देखील माननीय शिंदे साहेबांनी आज मान्य केले। अनेक ज्या कंपन्या 700 एकर 800 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी स्थापित झाल्यात आणि त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये असं म्हटलं की त्यांच्या इकोसिस्टीमचं ट्रॅफिक असेल किंवा रॉ मटेरियलचं ट्रॅफिक असेल किंवा त्याचं पार्किंग असेल, हे आम्ही आमच्या जागेमध्ये करणार आहोत। तर ते देखील पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ते ट्रॅफिक हे त्यांच्याकडेच गेलं पाहिजे। आपल्या रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती अशी आहे जी समाधानकारक आहे की 3 मीटर डाव्या बाजूला आणि 3 मीटर उजव्या बाजूला आम्ही अजूनही रस्ते वाढवू शकतो, अशा पद्धतीची रचना पूर्ण या चाकण विभागातली आहे। तर ते देखील 3-3 मीटरचे रस्ते वाढवण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतला।